मागील सत्रात आम्ही RS फ्लिप फ्लॉप IC 74LS279 आणि D फ्लिप फ्लॉप IC 74LS379 वापरून शिफ्ट रजिस्टर कसे तयार करावे याबद्दल चर्चा केली। या सत्रात JK फ्लिप फ्लॉप IC 74LS76 वापरून शिफ्ट रजिस्टर कसे तयार करावे याबद्दल चर्चा करणार आहोत। JK फ्लिप फ्लॉप IC 74LS76 वापरून शिफ्ट रजिस्टर तयार करणे। या शिफ्ट रजिस्टर सर्किटसाठी IC 74LS76 आणि IC 74LS04 दोन नंबर आवश्यक आहेत। IC 74LS76 आणि IC 74LS04 ओळखा। IC वर छापलेले भाग क्रमांक मॅग्निफाइंग लेन्सच्या मदतीने तपासा। IC चा पिन 1 ओळखा। पिन 1 दर्शविण्यासाठी त्यावर लहान नॉच किंवा डॉट असू शकते। प्रत्येक पिन वेगळ्या छिद्रात जाईल याची खात्री करून डिजिटल ट्रेनर किट मधील ब्रेडबोर्ड मध्ये हळुवारपणे IC घाला। पिन वाकणार नाही किंवा छिद्रांमध्ये जबरदस्तीने टाकणार नाहीत याची काळजी घ्या। IC 74LS76 चा पिन 5+5 व्होल्ट पॉवर सप्लायला आणि पिन 13 ग्राउंडला जोडा अनुक्रमे। दोन्ही ICs ला जम्पर वायर्सच्या सहाय्याने इंटरॅक्ट करा। IC 74LS04 चा पिन 7 ग्राउंडला पिन 14+5 व्होल्ट वापरून सप्लायला जोडा अनुक्रमे। दोन्ही ICs 74LS76 चे पिन 1 आणि 6 क्लॉक इनपुटला जोडा। त्याचप्रमाणे दोन्ही ICS 74LS76 वर पिन 2 प्रीसेट इनपुटसाठी जोडा। IC 74LS76 मधील पिन 4 आणि IC 74LS04 मधील पिन 1 ला अनुक्रमांक डेटा इनपुट कनेक्ट करा। IC 74LS04 चा पिन 2 ला IC 74LS76 मध्ये पिन 16 ला कनेक्ट करा। पहिल्या IC 74LS76 मध्ये 15 आणि 9, 14 आणि 12 पिन कनेक्ट करा। पहिल्या IC च्या पिन 11 आणि 10 ला अनुक्रमे दुसऱ्या IC 74LS76 च्या पिन 4 आणि 16 ला जोडा। दुसऱ्या IC 74LS76 मध्ये 15 आणि 9, 14 आणि 12 पिन कनेक्ट करा। दोन्ही IC 74LS76 चा पिन 11 आणि 15 4 आउटपुट LED ला अनुक्रमे QA, QB, QC आणि QD कनेक्ट करा। सर्किट आकृतीमध्ये दाखविल्याप्रमाणे कनेक्ट करा। स्पष्ट इनपुटसाठी टॉंगल स्विच इनपुट करण्यासाठी दोन्ही IC 74LS76 मधील पिन 3 आणि 8 कनेक्ट करा। +5 व्होल्ट DC वीज पुरवठा चालू करा। 5 व्होल्ट पोझिशन मध्ये टॉंगल स्विच हे लॉजिक 1 आहे आणि 0 व्होल्ट पोझिशन लॉजिक 0 आहे। इनपुट CR साफ करण्यासाठी लॉजिक 0 लागू करा। LEDs QA, QB, QC आणि QD च्या स्थितीने निरीक्षण करा आणि शिफ्ट रजिस्टरच्या टेबलमध्ये निकाल नोंदवा। क्लिअर इनपुट CR ला लॉजिक 1 लागू करा। सर्किटमध्ये सिरियल किंवा डेटा इनपुट लागू करा। घड्याळाच्या इनपुटवर एक क्लॉक पल्स घ्या। 1001 सिरियल इनपुट म्हणून SIPO रजिस्टरला एका वेळी 1 बीटच्या टप्प्यात लागू करा। घड्याळाच्या इनपुटवर एक घड्याळाची नाडी द्या। क्लॉक पल्स द्या।
LEDs QA, QB, QC आणि QD स्थितीचे निरीक्षण करा आणि आउटपुट लॉजिक पातळी रेकॉर्ड करा. सिरियल इनपुट 1 क्लॉक पल्स 1 आउटपुट 1000. सिरियल इनपुट 0 क्लॉक पल्स 2 आउटपुट 0100. सिरियल इनपुट 0 क्लॉक पल्स 3 आउटपुट 0010. सिरियल इनपुट 1 क्लॉक पल्स 4 आउटपुट 1001. अशा प्रकारे आम्ही JK फ्लिप फ्लॉप IC74LS76 लागू केलेला सिरियल डेटा वापरून शिफ्ट रजिस्टर तयार केले आहे आणि त्याचा सत्य सारणीसह ऑपरेशन सत्यापित केले आहे. आता आपण सक्षम व्हाल अशी आशा आहे. RS फ्लिप फ्लॉप, D फ्लिप फ्लॉप आणि JK फ्लिप फ्लॉप वापरून शिफ्ट रजिस्टर तयार करा आणि त्याचे परिणाम सत्यापित करा. RS, D, JK फ्लिप फ्लॉप वापरून शिफ्ट रजिस्टर कसे तयार करावे आणि निकालाची पडताळणी कशी करावी यावर या सत्राचा समारोप होतो. धन्यवाद.